गुड मॉर्निंग एव्हरीवन. वी से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॅटर्डे मॉर्निंग आहे आणि विकेंडचा मस्तपैकी प्लॅन असा झालेला आहे बिकॉज मामा मामींची ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. एक ॲरो विलेज म्हणून रिसॉर्ट आहे. सो आम्ही तो आज रिसॉर्ट एक्सप्लोर करणार आहोत आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा त्या रिसॉर्टबद्दल अपडेट देणार आहोत. सो स्टे ट्यून आणि आजचा व्लॉग त्या रिसॉर्टबद्दल असणार आहे. सो स्टे ट्यून आणि बघत राहा. सो आम्ही आता सध्या निघालो आहोत दोघं. ऑन द वे आम्ही मामा मामींना सुद्धा पिक करणार आहोत. मी टायरची फक्त हवा पहिले चेक करून घेतो. बस हाँ बुकिंग है. बुकिंग नाम से दिलपेश भगत. दिलपेश भगत. आणले. सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या कम्प्लीट लोकेशनला म्हणजे ॲरो विलेज रिसॉर्टला आम्ही आलेलो आहोत. आणि इथे तुम्ही बघताय कम्प्लीट विलेज टाईपचा जो फील आहे तो इथे आहे आणि मला खूप मस्त वाटतं. असं
निवांत एकदम. आणि आमची जी रूम आहे ती क्लिफ एज क्रायटेरियामध्ये आहे. इथे 3 क्रायटेरियाच्या रूम आहेत. सो हाईडवे जी रूम आहे ती आम्ही मामा मामींसाठी ठेवलेली आहे. आणि जी क्लिफ एजची जी रूम आहे ती मी तुम्हाला आता रूम टूर करवते. सो लेट्स गो. एंट्रन्स आहे. मस्तपैकी सोफा सेट ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर बेडचा सेटअप आहे. इथे एका रूममध्ये 2-2 जवळजवळ एसीज आहेत, फॅन्स आहेत आणि खूप मस्त आणि लक्झरी व्ह्यू आहे पूर्ण रूमचा. आणि हा आहे वॉशरूम. दाखवते. सुंदर सुंदर असं वॉशरूम आहे. त्याच्यानंतर बाहेर जे आहे ते जॅकुझी सिस्टम त्यांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. विहानाने से हाय. 4:30 झालेले आहेत आणि फर्स्ट ॲक्टिव्हिटी आमची आहे गोल्फ कोर्स साठी आम्ही आता निघालेलो आहोत. सो मी एक्सप्लोर करून दाखवते तुम्हाला कसं आहे ते. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ATV राईडला. लेट्स सी. आय हळू हळू हळू. परत एकदा. अरे याच्यात टाकायचंय. वियान बाय. एवढी फास्ट आली. मजा आ गया. क्या देखना चाहते हो बोलो. क्या छोटा बिन पिक्चर. त्रिशू हाय बोल. हाय बोल. हो जाऊन ये, नंतर जाईन मग मी आता. व्हेरी गुड. चला आता आम्ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे ती आमची स्टार गेजिंग आहे. आणि आम्ही स्टार गेजिंग ऍक्टिव्हिटीला चाललेलो आहोत. नाही रे, स्टार गेजिंग ऍक्टिव्हिटी आहे. सो लेट्स सी.
ओके. मामा मामींसाठी आम्ही बनवलेले सरप्राईज प्लॅन. सो मी तो डेकोरेशन बघायला आता निघालेली आहे. अभी हुआ नहीं है क्या पूरा. चला आपण बघूया आता कसा डेकोरेशन प्लॅन सांगितलं. ठीक आहे ठीक आहे. तिला घेऊन पुढे बसा. Trishu, say hi. Rian, say hi. असं कर पाहिजे. मग असं एक बोट खोलायचं. गुड मॉर्निंग गाइज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन नंतर नेक्स्ट डे बिगिन आणि 8:30-9 वाजता आहेत आता आणि आमची रिव्हर साईड ॲक्टिव्हिटी आहे. सो आम्ही चाललेलो आहोत आता रिव्हर साईड ॲक्टिव्हिटीला आणि रिव्हर साईड ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा केक कटिंग आम्ही ठेवलेलं आहे. हां आणि त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये किड्स जे आहेत म्हणजे युवराज असेल, विहान असेल आणि दिलपेश वगैरे हे सगळं एन्जॉय करणार आहे. आणि त्रिशा पण एन्जॉय करणार आहे ना विहान. विहान से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो चलो स्टे ट्यून आणि बघूया आपण रिव्हर साईड ॲक्टिव्हिटी कशी होते ते. त्रिशा इकडे बघ तर वाव बोल. टाइगर ऑलरेडी आया है. टाइगर तो ऑलरेडी आया है. टाइगर अभी ब्रश कर रहा है. टाइगर अभी ब्रश कर रहा है. टाइगर ना सो रहा है. सो रहा टाइगर. मग ती काय नाही होत बस. ओ वाइल्ड वाइल्ड है. घना जंगल है. घना जंगल. अरे घाबरशील तू. उद्याला बाय कर तिच्या. बाय बाय. टायगर कधी येईल. मम्मी आलं टायगर. कसली जागा आहे बघा. कसला मस्त आहे हो. मम्मी आला. मम्मी आला.
बा माझ्या पायावर दरवाजा लाव. बोटी बोट दिसते तुला उभे लावलेले. ए ते आपलं थांबा, आपलं नाहीये. येस व्हेरी नाईस. चलो हॅपी अॅनिव्हर्सरी. आपण पाय टाकून बसायचं त्याच्यामध्ये, मग ते स्पा होतं छोटा फिश वाला. पायाला काहीतरी लावला पाहिजे ना. का पाहायला काहीतरी लावलं पाहिजे. काय नाही आहे ना, फेवरेट नाही का? हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. क्लॅप करा क्लॅप. हॅपी अॅनिव्हर्सरी. सब घुमाओ सब जगह. पायाच्या खाली बी खाता आता पाय. काय करायचं, मल खातात ना आपलं. मेरे पास लम्हा मेरा खास खुशी मॅडम कुठे बसेल? पुढे बस. येडी आहे तिच्या. पप्पा बघा कुठला चष्मा घालायला लावला मला. हा बघा सगळ्यांनी साधा चष्मा घातला आणि तो स्विमिंग पूलचा कशाला घातला? कारण की येडी आहे. तुझं स्विमिंग काय आहे? रिव्हर साईड कम्प्लीट झाली आहे. आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टसाठी. सो ब्रेकफास्ट करून मग स्विमिंग पूलच्या ॲक्टिव्हिटी नंतर 11चा आमचा आहे चेकआउट. काढला का रे? मैं तो उधर जाऊंगा. किधर? स्विमिंग पूल. चलो असं फायनली आमचं झालेलं आहे आता चेकआउट टाईम. आणि आम्ही बॅकपॅक वगैरे केलेले आहे. ठीक आहे, इट्स ओके. जाता जाता आपण वियांची नाटकं बघा. कसं काय पाडलंस? किती डर्टी केलंय. हा तुम्हाला व्हिजिट करायचं असेल इकडे ॲरो विलेज या रिसॉर्टला तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. म्हणजे फुल्ली वर्थ आहे. आणि विथ फॅमिलीसुद्धा खूप अट्रॅक्शन्स आहेत, पॉईंट्स आणि खूप ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत. आणि फूडसुद्धा नो कंप्लेंट. स्टाफ सर्विससुद्धा मस्त आहे. आणि वातावरण तर तुम्ही बघतायच, खूप रिलॅक्स आणि खूप मस्त. जसं विलेज हे नाव त्यांनी दिलं आहे, तर विलेजचं जे ॲटमॉस्फिअर आहे इथे ते स्पेशली इथे अनुभवायला मिळतं आपल्याला. आणि नक्की ट्राय करा, नक्की विजिट करा. हां, रिसॉर्ट पूर्ण 1100 एकरमध्ये आहे हे. आणि यांचा जो ओनर आहे तो दिल्लीला आहे इथे. आणि आपलेच इथले स्थायिक लोकच इथे आहेत स्टाफ म्हणून काम करण्यासाठी. सो सगळे मस्त फ्रेंडली आहेत. जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून देतात तुम्हाला. जर स्पेशल ऑकेशन असेल तुमचं तर तुम्हाला कस्टमाइज करून थिंग्स मिळतात इथे. म्हणजे डेकोरेशन असेल काय असेल ते चार्जेस वाईज असेल. काही गोष्टी कॉम्प्लिमेंटरीसुद्धा असतात. सो त्यासुद्धा बेनिफिशियरी पॉईंटमध्ये तुम्ही ॲड करू शकता या प्लेससाठी. आणि काही नाही, आता आम्ही पुढे चाललेलो आहोत बीच. आणि बीच नंतर इथे आम्ही साईड बाय कुठे बीच आहे का नियर बाय ते आम्ही सर्च करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा नेक्स्ट हा जो संडे आहे तो कंटिन्यू करणार आहोत.
चला टिल देन गाईज टेक केअर अँड बाय बाय. बाय बोला. बाय बाय करा. आम्ही चाललो आता ब्रिजला. तिशू बाय कर. तिशू बाय बाय. प्लेनचे इथे किती मस्त छोटे छोटे मंकी आहेत. मला केलं बरोबर. मम्मी मला केलं बरोबर. शेवट मस्त मोठं मोठं